यावर्षी सुद्धा आपल्या 10वीचे असतील 12वीचे असतील या सर्वच शाखांचे अतिशय चांगले निकाल लागलेत. 90च्या पुढचे असतील किंवा डिस्टिंक्शन मध्ये असतील, फर्स्ट क्लास मध्ये असतील, चांगल्या पद्धतीने विद्यार्थी पास होत आहेत. चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना गुण मिळत आहेत. परंतु आपण तेवढ्यावरच थांबलं नाही पाहिजे, कारण एखाद्या विद्यार्थ्याला 95% मार्क्स मिळत आहेत, परंतु जर तो मोठ्यांचा आदर करत नसेल, तो संवेदनशील नसेल, त्याच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना नसेल, तर आपण यशस्वी झालो असं मला तरी वाटत नाही. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण शिक्षक म्हणून आपल्याला फक्त मार्क्स मिळवायचे आहेत का, तर मार्क्स नक्कीच मिळवायचे आहेत. मार्क्स गरजेचे आहेत का, तर मार्क्स नक्कीच गरजेचे आहेत. पण त्याच्यापेक्षा जास्त गरजेचं आहे एक जबाबदार आणि एक चांगला माणूस घडवणं. कारण लक्षात घ्या की मी ज्यावेळी म्हटलं की विद्यार्थी ज्या वर्गामध्ये आपले बसले, त्यातलं कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी शिक्षक होईल, कोणी आणखी चांगल्या पदावर काहीतरी अधिकारी होईल. परंतु ज्यावेळी त्याला 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर विचारलं जाईल की आज तुम्ही इथे चांगल्या पदावर कार्यरत आहात, या यशामागे तुम्हाला काही नावं आठवत आहेत का, किंवा कोणाचा तुम्हाला आभार मानावेसे वाटतात का, तर त्याने अभिमानाने जे काही 2-4 नावं सांगितली त्याच्यामध्ये तरी संस्थेचं नाव आलं नाही, आमचं नाव आलं नाही, तर एक शिक्षक म्हणून तुमचं नाव त्याच्या तोंडामध्ये आलं पाहिजे, अशी सगळी आपण एक भावना त्या ठिकाणी शिकवताना ठेवली पाहिजे. कारण विद्यार्थी कदाचित तुम्ही शिकवलेले धडे विसरतील, तुम्ही शिकवलेल्या व्याख्या विसरतील, तुम्ही शिकवलेली सूत्र विसरतील, परंतु तुम्ही त्याला कशा पद्धतीने वागणूक दिली, शाळेमध्ये असताना तुम्ही त्याचा आत्मविश्वास वाढवला, अपयश आल्यानंतर तुम्ही त्याला उभं राहायला शिकवलं की नक्की तुम्ही त्याला काय केलं, या सगळ्या गोष्टी तो शेवटपर्यंत विसरत नाही. आणि एखाद्या विद्यार्थ्याला एखादा अपयश आल्यानंतर तुम्ही जर त्याला उभं राहायला शिकवलं आणि त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करून दिला, त्याच्या पाठीवर एक शाबासकीची थाप मारली, तर ती शाबासकीची थाप, तो आत्मविश्वास त्याला मिळालेल्या 99% कधी पण जास्तच आहे असं मला तरी वाटतं. आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, हे मला या ठिकाणी आजच्या सहविचार सभेच्या निमित्ताने सांगावंसं वाटतं.